आणि केवायसीची अट रद्द करून नुकसानीची मदत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करा अशी मागणी ही हिंगोलीतल्या शेतकऱ्यांनी केलेली आहे. पाहूया. आधी झालेले अतिवृष्टीमध्ये नुकसान तिथं भरपाई भेटलीच नाही. आता ही ई केवायसीच्या नव्या धोरणामुळं ही पैसे वापस चालले. प्रत्येक वेळेस शेतकऱ्यालाच वेठीस धरायचं काम हे राज्य सरकार करायला लागलं. येणाऱ्या काळात रस्त्यावर शेतकरी उतरेल आणि या अशा चुकीच्या निर्णयामुळं आज शेतकरी 2 लाख अधिक शेतकरी हे वंचित राहणार आहेत. माझं सरकारला एक प्रश्न आहे आणि विनंती आहे की केवायसीच्या ज्याच्या अटी ह्या प्रत्येक वेळेस तुम्ही लावता कशासाठी? काही जरी करायचं झालं तर तुम्हाला ई केवायसी करा, ई केवायसी करा. ई केवायसी केली नाही म्हणून काय त्या शेतकऱ्याचं नुकसान झालं नाही का? तुम्ही त्यावेळेस तर खूप स्वतःची पाठ ठोकटून आणि छाती फुगून मोठमोठाले आकडे सांगितले होते. याच्यापैकी आज 131 कोटी रुपये हे शेतकऱ्याचे परत जात आहेत. याला जबाबदार कोण? शेतकऱ्याचं जर यादीमध्ये नाव आलं असेल तर त्यांची रक्कम त्याला दिली पाहिजे. राज्य सरकार आणि केंद्र सरकार हे शेतकरी विरोधी आहे हे एका अमेरिकन करारानं सिद्ध झालं. म्हणून शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम तुम्ही करू नका. शेतकऱ्यांच्या पदरामध्ये निराशा पाडण्याचं काम तुम्ही करू नका. ती रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर तुम्ही कोणत्याही पद्धतीनं वर्ग करा आणि त्या शेतकऱ्यांना ती मदत द्या. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.